हॅलो गाईज. तर आज आम्ही जात होतो एडवनला, कारण की आम्हाला जायचं होतं आशापुरी देवीचं दर्शन घेण्यासाठी. सगळ्यात आधी आम्ही सफाळे स्टेशनवरून शेअरिंग ऑटो पकडून आणि आम्ही पोहोचलो एडवनला. त्याच्यानंतर आम्ही गेलो शिव मंदिरात, शंकराचं दर्शन करून त्याच्यानंतर आम्ही आशापुरी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. तर सगळ्यात आधी आम्हाला दिसलं मंदिर इथून, तर विचार केला की डायरेक्ट इथूनच गेलो तर, आणि हाच आमचा डिसिजन खूप घाण होता. तर आम्ही इथून निघताना तर काहीच नाही वाटलं, पण थोड्या वेळाने भरती आली आणि पाणी भरायला सुरुवात झाली. तर आर्यनची तर हालत खूपच खराब होती, त्याला चालताच येत नव्हतं. आणि फायनली थोड्या वेळानंतर आर्यन पाण्यामध्ये पडला. तो अख्खा पाण्याने भिजून गेला, पण त्याचा फोन त्याने वाचवला. त्याच्यानंतर फायनली आम्ही रोडवर आलो आणि इथे चिंबोऱ्या पण विकायला होत्या. त्याच्यानंतर आम्ही फायनली तिथे मंदिराजवळ पोचलो आणि इथे येऊन थोडेसे व्हिडिओज वगैरे काढल्या आणि मग आम्ही गेलो देवीच्या दर्शनासाठी. खूप छान वाटत होतं, एकदम स्पिरिच्युअल वातावरण होतं इथं. फायनली आम्ही तिथं गेलो आणि आज थोडी गर्दी होती, इतकी नाही, थोडीशी होती, म्हणजे थोडीशी लाईन होती. तर गेलो आणि छान असं दर्शन झालं. सगळ्यात आधी एकवीर आईचं दर्शन केलं, त्याच्यानंतर आशापुरा आईचं सुद्धा दर्शन केलं. होती गर्दी, पण इतकीही नाही, थोडी कमीच होती, त्याच्यामुळे छान असं दर्शन मिळालं. आईचं रूप खूपच सुंदर वाटत होतं. त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की आशापुरी देवीचं मंदिर अशा छोट्याशा गुफेमध्ये आहे. तर त्या गुफेमधून आम्ही निघालो तिथून आणि मग विचार केला की थोडंसं इथे तिथे फिरू, आणि नंतर आम्हाला माहिती पडलं की मागेसुद्धा एक मंदिर आहे. मग आम्ही तिथे जाण्यासाठी निघालो. तर इतका छान व्ह्यू होता, असं वाटत होतं की गोव्यालाच आलो आहे. तर सगळ्यात आधी मी गेलो तिथे, खूप सारे व्हिडिओज वगैरे काढल्या आणि मग आम्ही त्या देवीचंसुद्धा दर्शन करण्यासाठी गेलो. ह्या देवीचं मला नाव तर नाही माहिती, पण ही पण देवी खूपच सुंदर होती. मग आम्ही तिचं पण दर्शन वगैरे करून घेतलं. इथे थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही गेलो मंदिराच्या फ्रंट बाजूला. तिथे वडापाव वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना मी रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर मी निघालो चालत चालत घरी जाण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात आपण पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.